मंडळी बघू शकता इथे आलू परोठा झाल्यानंतर आता चना मसाला बनवण्यासाठी मी इथे तयारी करून घेत आहे। तयारीमध्ये मी बघू शकता 2 कांदे घेतलाय, 1 टोमॅटो घेतलाय, 7-8 ते मिरच्या डाऊन आहे, इतक्या जास्त तिखट नाही, 7-8 लाल मिरच्या घेतलाय आणि कोथिंबीर काड्यासहित घेतली। कोथिंबीरच्या काड्यांचा स्वाद खूप छान लागतो। मूठभर शेंगदाणे घेतले, मूठभर धने घेतले आणि 2 लसणाच्या पाकळ्या लसणाच्या कांड्या और लसणाच्या गड्ड्या काही म्हणू शकता ते 2 घेतले आणि 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आणि हे सगळं परत एकदा सांगते, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडा कढीपत्ता आणि हे खोबरं आहे, धने आहे आणि त्याचबरोबर धने, खोबरे आणि शेंगदाणे एवढं सगळं जिन्नस थोड्याशा तेलामध्ये मी छान असं आणि ह्याचमध्ये मी करणार आहे कुकरमध्ये करणार आहे मी चना मसाला। तर ह्याच कुकरमध्ये मी हे फ्राय करून घेते, छान थोडं काळसर फ्राय करून घ्यायचं, मग नंतर हे वाटून त्याला तडका देणार आहे। आता पुढे बघूया। बघू शकता असे 2 चमचे तेल टाकून मी असं थोडं काळपट करून भाजून घेतलेलं आहे। खोबरं, टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण, लाल मिरच्या, थोडे मूठभर शेंगदाणे, मूठभर धने आणि खोबरं, हे सगळ्या गोष्टी मी छान अशा भाजून घेतल्या थोड्या तेलामध्ये। थोडं काळपट रंग आला तरी काय हरकत नाही। आता हे थोडं गार होण्याची प्रतीक्षा करते मी, त्यानंतर छान मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून आणि मग ह्याच कुकरमध्ये तो मसाला टाकून छान परतून त्यामध्ये हे चणे टाकून आपल्याला जितकं हवं तितकं पाणी टाकणार आहे, बस एवढंच। आणि ते टाकताना देखील धनिया पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला आणि लाल तिखट आणि हळद आणि मीठ एवढंच टाकणार आहे, जास्त काय खूप असं हेवी काय करणार नाही आहे। एवढं ते चना मसाला, त्याचबरोबर इथं भाताचा कुकर चढवला आहे आणि त्याचबरोबर पोळ्या आहे आणि सकाळी केलेले आलू परोठे देखील उरलेले आहे आणि त्याबरोबर अजून विचारते आहो ना काय हवं असेल तर आणखीन काहीतरी करेन। बाकी एवढा साधा सिंपलचा मेनू आमचा संडेचा आहे हा खूप असं स्पेशल नाही बनवता आलं, पण एवढं ठीक आहे। उन्हाळ्यात तरी किती जेवण जाणार ना, जास्त जेवण जातही नाही, तसं पाणी पिऊनच हाल होत आहे। तर ठीक आहे, असा चालला आहे आमचा दिवस। तुमचा कसा चालला आहे सुट्टीचा दिवस नक्की कळवा। ज्या म्हणजे कुकरमध्ये मी मसाला भाजला ना त्याच कुकरचा मी उपयोग केला आहे। थोडा काळा दिसत असेल पण तरी काय हरकत नाही, चव त्यातच राहते, चालतं तसं। आता मी तेल टाकून घेतलं आहे। तेल आपल्या आवडीनं म्हणजे आपल्याला जसं आपल्या घरात लागतं, जसं आपल्या घरात चालतं त्यानुसार घेऊ शकता। मी 2 ते 2.5 चमचे घेतलेलं आहे तेल टाकलं आहे, जिरं मोहरी टाकलं आहे। ह्यामध्ये आता मी 2 वेलदोडे टाकून घेतले, त्याचबरोबर थोडी हिंगाने फोडणीचा आस्वाद खूप छान येतो। आता थोडेसे बघू शकता, थोडेसे काजू इथे बघू शकता तुम्ही, थोडेसे काजू टाकून घेत आहे। त्याचबरोबर काजू आता थोडे फ्राय होत आहे, त्यात मी मसाला काजू जास्त भाजायचे नाही आपल्याला, नाही तर ते जळकट स्मेल येऊ शकतो, जास्त नाही भाजायचे थोडंसं। अरे मी शेंगदाणे टाकणार होते पण ऑलरेडी मी वाटणामध्ये शेंगदाणे टाकलेले, हे वाटण जे आहे ना मसाला जास्त झाला आहे, एवढी गरज नाही आहे। मी 2.5 मोठे चमचे मसाला टाकला, हे छान परतून घेणार आहे। एवढं वाटण मी ठेवत आहे, पुढे कुठल्याही गोष्टीसाठी उपयोग होतो। इथे गरम मसाला टाकते मी 1 छोटा चम्मच, खूप जास्त नाही। त्याचबरोबर थोडी धनिया पावडर, हे 1 अर्धा चम्मच। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आता मला लाल तिखट टाकायचं आहे। हे लाल तिखट हे पावडर जे आहे ना ती घरगुती पावडर आहे, घरातच बनवलेली आहे मसालायुक्त। ते टाकून छान असं परतून घेणार आहे। लगे हात मी सामान पुन्हा ठेवूनही देते। आता थोडीशी हळद, आणि स्वादानुसार मीठ।
आता हे छान असं मस्त परतून घेते आधी. बघू शकता त्याला थोडं थोडं कडेला पाणी सुटलेलं आहे. आणि मी हे जे मसाला वाटताना तुम्हाला सांगितलं नाही, मसाला वाटताना त्यात मुठभर हे जे भिजत घातलेले जे चणे आहे ना, हरभरा, अख्खा हरभरा, ते थोडं मुठभर चणेही मी त्या मसाल्यात वाटताना टाकले होते. आता हे भिजत घातलेले आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले चणे मी त्यात मिक्स केले. बघू शकता एवढा मसाला पुरेसा वाटतंय. मसाला जो मी वाटलाय तो थोडा अति झाला, मग तो पण पुन्हा पनीरसाठी एग करीसाठी असं आपण यूज करू शकतो. आता ह्यामध्ये स्वादानुसार पाणी टाकायचंय. स्वादानुसार नाही, आपल्याला जितकं हवं आहे, जितकं आपल्याला झेपेल, आपल्या घरात खपेल आणि जितकं आपल्याला पातळ हवं आहे तितकं आपण पाणी टाकून घेतोय. आणि असं हे छान आता कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. एवढंच छान असं चना मसाला, चना फ्राय और चण्याची आमटी, काही म्हणा, ते रेडी होईल. राम मंडळी बघू शकता चना आणि काजू करी, म्हणजे त्यात काजूही ॲड केलेले. आणि हे आहे तांदळाच्या चकल्या और सांडग्या. हे आहे पाणीपुरीचे जे पाकिट्स मिळतात ना, ते तळून घेतले. आहोंना ते खायला आवडतं म्हणून. आणि आहो म्हणाले परवा तू भरीत केलं होतं, मला मिळालं नाही कारण मी दुपारी घरात नव्हतो, तर मला भरीत करून दे. मग 2च वांगे उरलं होतं, मी तेवढंच त्याचं भरीत केलेलं आहे. इथे बघू शकता पुऱ्या, आणि ही चना फ्राय, पुऱ्या, आणि हे पाणीपुरीचे फुगे और पुऱ्या, भरीत, आणि हे आहे सांडगे. हे आहे आमचं आजचं दुपारचं जेवण. आणि हे जे सांडगे आणि किंवा हे जे चकले आहे ना, हे मला बहिणी दिलेले आहे. तिने 2-3 किलोपेक्षा जास्तच आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी जमत नाही आणि मुलांमुळे करणं शक्यही होत नाही, शिकावं म्हटलं तरी. मग तिने मला ना, मुलं आहे घरात म्हटलं, हे सगळं तळणीचे पदार्थही होत असतात, मुलांना आवडतात म्हणून तिने मला खूप जास्त प्रमाणात दिलं. 3-4 केजी तर नक्कीच असतील. त्यासाठी बहिणाबाईंचे देखील धन्यवाद. मंडळ आभारी आहे. आणि आत्ता आम्ही जेवणाची सुरुवात करत आहोत. तर या मंडळी जेवूया, या गरिबाच्या घरचं जेवण चाखून बघा कसं लागतं. तर ठीक आहे मंडळी, भेटूया पुन्हा. स्वस्त रहा, मस्त रहा, खात पीत मजेत रहा.